नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह समाचारमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी सुधीर घाटाळ। मी औंढाणी या ठिकाणी आलेला आहे। गेल्याच वर्षी रस्ता खराब झालेला होता आणि तो दुरुस्त केलेला आणि पुन्हा या वर्षी त्याच ठिकाणी खड्डा आपल्याला पाहायला भेटत आहे। या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ आपल्याशी बातचीत इथले ग्रामस्थ आहेत। या ग्रामस्थांची इथली प्रतिक्रिया समजून घेऊयात, बघूयात पुढच्या ग्रामस्थ काय म्हणतात। खरंच आम्ही गंजाड ते धानेवरी रस्ता हा गेल्या 2 वर्षापासून रस्ता बनवलेला आहे, तरी या औंढाणी या ठिकाणी या रस्त्यामध्ये इथं गेल्या वर्षी देखील पावसाळ्यात हा खचला, इथली भिंत कोसळली आणि तसंच या वर्षी देखील हा बनवला, ही भिंत बनवली, परंतु पुन्हा ती बरोबर काम केलेलं नाही, म्हणून ते पुन्हा दाबलं गेलं आणि इथून प्रवास करत असताना खूप सारं इकडनं वाहन जातं, परंतु हे काम बरोबर इथले कॉन्ट्रॅक्टरने केलेले नाही, म्हणून रात्री पावसामुळे जे इथं काम केलेलं ते बसलं, माती बसली आतमध्ये, तर त्याच्यामध्ये प्रवास करत असताना काहीतरी इथले गावकरी सांगत होते की एक मोटरसायकलवाला पडला, त्याचा काहीतरी पाय मोडला वाटतं। तर असं हे इथं कॉन्ट्रॅक्टर कितीतरी निधी आलेला असतो, परंतु हे काम बरोबर करत नसेल तर शासन मला वाटतं त्याला पाठीशी घेत असेल की काय, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरकडे लक्ष देत नसेल, या कारणाने त्यांच्यावरती कॉन्ट्रॅक्टर काम करत नसेल बरोबर तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण इथून बरेचसे मोटरसायकलवाले किंवा रिक्षावाले असे प्रवास करत असतात, रात्री बेरात्री पाऊस पडतो आणि हे काम बरोबर करत नसताना हे रात्री बेरात्री काम हे आतमध्ये बसतं आणि प्रवासाला हे माहीत नसतं, त्यामुळे दुर्घटना इथे घडते आणि ते केवळ ना केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या कामामुळे हे काम बरोबर करत नसताना ही दुर्घटना घडत असते। गरीब माणसं बिचारी ती इकडनं प्रवास करत असतात आणि त्या लोकांचं नुकसान होतं। ह्या कॉन्ट्रॅक्टरला कितीतरी कोटी रुपयाचा निधी येतो, परंतु काही लाखातच काम करून ते त्यांचे पोटभरा करतात आणि गरिबाचं नुकसान करतात। महादू पडवले ती रोड पण ते केलेला, पण त्या काय त्यावर जास्ती भराव नाही, त्या रोलिंग केल्या का नाही केल्या की बसणारच ना, ते रोलिंग चांगल्यापणे केल्या असता तो खडी बडी टाकून त्याला तो दाबले नाही गेला असता। दरवर्षी ते दुसगानी ती रोडचा ती जबाबदार, पण आमची पण शेताची दुसगानी होते, रोड नाही होत तिकून करून द्यायचं त्याला, म्हणजे काय आपले चांगलं माणूस म्हणून, नाही तर ती आतमध्ये शेतात गाडी पण नाही घुसून देणार दुसरी जागे, पण आपली ते काय आमचेच डोक्यावर चढून बसलं। बघा ना शेत कसा पेरकून टाकला, आखा आतमध्ये धावून पडलं खाली, या आता ते ट्रॅक्टर पण नाही ती बसणार, काहीच नाही। बघा ते आखा पाणी तरी काय तसाच आहे, ती साईडच्या पण रोडवाल्यांनी आमची ते लुजगान केलेलीच आहे। ते सांग आम्ही भरून टाकून आखा तुला जागा खुला करून देईन, त्याला रस्ता नाही देत होता, तो रस्ता तिकडून केला ना, JCP आणून त्याला लेवल जागा करून दुसऱ्याकडून घेऊन जा सांगत होता, पण ती काय त्या कुठं काय केलं नाही, ते सगळी माती आतमध्ये गेली शेताची, ती आहे तसं आहेच। रोड पण त्यात पगल केला, त्याचं काय करून देईन काय दिलेलं नाही त्याच्या ना, रोड आता ट्रॅक्टर ते लहान ट्रॅक्टर तर चालणार नाही ना, खडी खाली केलेली होती त्याच्यात, ती आम्हाला 3 दिवस उचलायला लागली आमचे घरवाल्यांना असं करून, तर ते त्याचा फायदा उठून त्याचे चालून फोन करत हा उद्या नाही परवा नाही उद्या येईन, जसा करून ते अख्खा भरून टाकलं की तसाच राहिला, कुठंच भरून टाकणार ना। आता परत आज इथलं तर सांगितलं तर नाही करा, आता पाणी पडलं नंतर काढू असं करते, आमची शेताची लुसगाने करतात। ते कमसे कम इपर रोड बघ ना कसा आतमध्ये बसून गेला, ते आमचे दरवर्षी 2 वर्ष झाली, 2 वर्ष आमची शेताची वाटप लावून टाकली ते लोकांनी, ते तर काय कमावत ते कमावतच, पण आम्ही गरीब माणूस काय करणार।